गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसरा गुरुवार आहे। मी तुमच्यासोबत एक छोटासा आज व्लॉग शेअर करते, म्हणजे सोबतच सकाळचं वातावरण आणि त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातली देवीची पूजा, महालक्ष्मी पूजा आपण बघणार आहोत। तर बघा, हे आमचं छोटंसं गार्डन आहे आणि मस्तपैकी अशी गार्डनमध्ये झाड आहेत। गुलाबाचं छोटंसं झाड आलेलं आहे बघा, याला फुल आले छानपैकी। खूप झाड आहेत अशी। मी तुमच्यासोबत एक दिवस वेगळा व्हिडिओ याच्यासाठी शेअर करेन। सोबतच बघा, तुळशी वृंदावन पण आहे घरासमोर। आता आपण पूजा करूयात। पण त्या अगोदर मी ते गार्डनमध्ये आले होते फुलं नेण्यासाठी देवपूजेला, आणि ह्या फुलांकडे बघितलं ना किती फ्रेश वाटतं, आणि सकाळ सकाळ बघितलं तर दिवस खूप सुंदर असा जातो। तर बघा किती सुंदर प्रकारची वेगवेगळ्या कलरची फुलं आलेली आहेत, आणि बाकीची सुद्धा झाडं आहेत। तर यानंतर बघा मी फुलं घेतली, आईंना नेऊन दिली देवपूजेसाठी, आणि यानंतर बघा मी रांगोळी काढली, कारण की मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसरा गुरुवार, तर खास म्हणून अशी रांगोळी काढली आज। आणि मला रांगोळीचा प्रचंड छंद सुद्धा आहे। तर बघा अशा पद्धतीने मस्तपैकी महालक्ष्मी प्रसन्न, आणि सोबतच बघा स्वस्तिक सुद्धा काढलेला आहे। नंतर रांगोळी काढून झाल्यानंतर आई देवपूजा करतायत, तोपर्यंत इथे मी महालक्ष्मीच्या पूजेची सगळी तयारी केली। आमच्या इथे म्हणजे 5 प्रकारची जी फळं असतात त्या झाडांची 5-5 पानं, आणि सोबतच 5 प्रकारची वेगळी फळं। आणि बघा इथे मी फुलांची वेणी सुद्धा केलेली आहे देवीसाठी, आणि थोडीशी फुलं सुद्धा आणलेली आहेत। अशा पद्धतीने ही तयारी झाली, तोपर्यंत आईने देवघरातील देवपूजा करून घेतली। मस्तपैकी उदबत्ती आणि दिवा लावून घरातलं वातावरण एकदम प्रसन्न करून टाकलं, आणि यानंतर मी लगेचच देवासमोर पावलांची रांगोळी काढून घेतली। मी पण लगेचच रांगोळी काढल्यानंतर देवाला अक्षता वाहून नमस्कार केला, आणि म्हणतात ना, मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा अशा पूर्ण होतात। तर बघा मस्तपैकी देवपूजा झाल्यानंतर बघा आमचं हे छोटंसं असं देवघर तुम्हाला दाखवते। तर बघा देवघरामध्ये मस्तपैकी अशी स्वामींची खूप सुंदर अशी फ्रेम आहे, आणि सोबतच बघा विठ्ठल, रुक्माई आणि बाकीचे देव सुद्धा आहेत। तर बघा प्रत्येक देवाला फूल आणि अक्षता वाहिलेली आहेत, आणि ही रांगोळी आहे छोटीशी पावलांची मी काढलेली। आणि त्यानंतर बघा आम्ही इथे मोबाईलमध्ये महालक्ष्मी मंत्र लावला, आणि मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा मांडतोय आता। आपल्या घरामध्ये बघा कोणतंही चांगलं कार्य असलं की आपण पहिल्यांदा बाप्पाची पूजा करतो। तशाच पद्धतीने आईने सुद्धा सुपारी ठेवली, आणि पहिल्यांदा बाप्पाची पूजा करून घेतली, आणि नंतर ही सगळी लक्ष्मीची पूजा मांडली। आणि यानंतर व्रतकथा वाचून आम्ही आरती केली, आणि घंटीचा आवाज आणि उदबत्ती आणि धूपचा सुगंध, तर घरातलं वातावरण सगळं प्रसन्न होऊन जातं बघा। तर हा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता, आणि अशा पद्धतीने आम्ही ही पूजा मांडली होती। तर तुम्हाला कशी ही पूजा वाटली, आणि आमचं हे छोटंसं देवघर कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या भागात।